तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कॅमेला बायो सायन्स प्रतिनिधी. आज आपण आलेलो आहे एक प्रगतशील शेतकरी चेतन आकडे यांच्या शेतावरती. तर साहेब, आपल्या एक शेतकऱ्यांना आपला एक परिचय द्यावा. नमस्कार, माझं नाव चेतन आकडे, माझं गाव कोराळी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. ठीक आहे. तर आपण एक उत्कृष्टपणे शेती केलेली दिसते. आपल्याला जो कलिंगडचा प्लॉट आहे अगदी उत्कृष्टपणे आपण जाणलेला आहे. तर यामध्ये आपण कुठल्या कंपनीचे आणि कोणकोणते खतं आपण आपल्या शेतामध्ये दिलेत, तर याबद्दल आपण दर्शकांना काय सांगू? माझा हा प्लॉट 2.5 एकरचा आहे आणि मी प्लॉटच्या सुरुवातीपासूनच कॅमेला बायोसायन्सचे खतं वापरलेले आहेत. तर सुरुवातीला आपण कुठली ग्रेड दिलेली सर? पहिल्या सुरुवातीला आळवणी दिलेली आहे 20-20-20ची. त्यानंतर चौथ्या दिवशी 14-48 हे एकरी 2.5 किलो प्रमाणे सोडलेलं आहे. हे सगळ्यात सुरुवातीला तुम्ही 20-20-20 ही जी कॅमेला बायोसायन्सची ग्रेड दिली, तर त्याचा रिझल्ट तुम्हाला काय झाला? टॉप रिझल्ट आला. पूर्ण आपल्या रोपांची साईज एकसारखी समान वाढ दिसली ठीक त्याच्यामध्ये. आहे. त्यानंतर तुम्ही सांगताय की फुटाव होण्यासाठी तुम्ही 14-48 ची ही ग्रेड दिली, हा, 2 नंबर. तर त्याचे परिणाम काय जाणवले तुम्हाला? त्याच्याने कळा एकदम व्यवस्थित दिसली ह्याच्या रोपावरती आणि भरपूर फुटवा झाला. एका झाडाला मिनिमम 7 ते 8 फुटवे निघाले. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, जशी तुम्ही पाहू शकता कॅनोपी एकदम व्यवस्थित आहे या प्लॉट मध्ये, आणि सगळ्यात महत्वाचं की सेटिंग एकदम भारी, एकदम खूप छान प्रकारे या शेतामध्ये झाली आहे. तर सेटिंग होण्यासाठी तुम्ही कोणता मॉलिक्यूल आपल्याला दिलेला होता? सेटिंग पिरियडमध्ये प्लॉट आल्याच्या नंतर 27व्या दिवशी आम्ही याला 10-54-10 हे आपल्या हे कॅमेला बायोसायन्स कंपनीचं दिलेलं होतं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की खूप छान प्रकारे शेतकरी बांधवाची ते सेटिंग झालेली आहे. अगदी सर्वच फळांची साईज जर बघितली तुम्ही एका झाडाला, तर ॲव्हरेज सरासरी काढलं तर 3 ते 4 टरबूज कलिंगड व्यवस्थित लागलेले आहे यासाठी. आणि सध्याच्या या कंडिशनला आता जी साईज बघताय तुम्ही 5, 6, 7 पर्यंत अगदी ॲव्हरेज साईज झालेली आहे. तर साईज होण्यासाठी कुठला ग्रेड मॉलिक्यूल तुम्ही वापरला? आपल्याच ह्याच कंपनीचं 0-60-20 वापरलेलं होतं. त्यानंतर चौथ्या दिवशी 0-43-56 दिलेलं होतं. तर 0-43-56 चे तुम्हाला काय रिझल्ट जाणवले प्लॉटमध्ये? आपल्या दुसऱ्या कंपनीच्या खतापेक्षा आपल्या कंपनीचा टॉप रिझल्ट आला. दुसऱ्या कंपनीचे आम्ही 0-32-34 वापरत होतो. त्यानंतर ते वापरल्याच्या नंतर प्लॉट बसत होता. आपला प्लॉट 0-43-56 सोडल्याच्या नंतर प्लॉट आता पाहू शकता आपण, हिरवागार प्लॉट आहे सध्या. तर या शेतकरी बांधवाचं असं म्हणणं आहे की 0-52-34 दिल्यानंतर जो प्लॉट बसतो किंवा आपल्याला जाणवतं की प्लॉटमध्ये आपला स्ट्रेस आलाय, तर जेव्हा आपण 0-43-56 वापरतोय, आपला जे प्लॉटची ताकद आहे, हिरवापणा तो तसाच राहतोय आणि सोबतच एक आपल्या फळाची साईज देखील चांगल्या प्रकारे त्याने वाढते, असं त्यांचं म्हणणं आहे. तर काय वाटतं, ॲव्हरेज साईज आपल्या प्लॉटमध्ये किती असेल? ॲव्हरेज साईज जरा बघायला गेलं तर 4.5 किलो पासून 7 किलो पर्यंत साईज आहे. ठीक आहे. तर सर, मार्केटमध्ये एवढ्या सगळ्या हजारो कंपन्या असताना कॅमिला कंपनी हीच तुम्ही का निवडली? त्याचे सगळे खत व्यवस्थापन तुम्ही कॅमेला बायोसायन्स याच कंपनीचं का वापरता? एक तर ह्या कंपनीचे रिझल्ट टॉप आहेत, आणि दुसरं जरा सांगायला गेलं तर ह्या कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत ते वारंवार आपल्या प्लॉटवर येऊन 4-8 दिवसाला व्हिजिट देतात. व्हिजिट देऊन पूर्ण माहिती प्लॉटचं मार्गदर्शन करतात. त्याच्यानंतर नवीन कोणती काय नवीन कोणती जरी ग्रेड आला तर ते वापरायचं कसं, काय नाही, त्याचे रिझल्ट काय नाही, ते पण त्यांनी पूर्ण येऊन स्वतः मार्गदर्शन करतात. त्यामुळं आपल्याला कॅमेला बायोसायन्सचे खतं वापरायला पण आवड आहे. त्यानंतर त्यांचे साहेब मार्गदर्शन करतात, त्याच्यामुळे पण थोडंफार आम्हाला त्याच्यातून फायदा भेटतो. त्याच्यामुळे आम्ही ह्या कंपनीचे खतं वापरतो. तर शेतकरी बांधवांना तुम्ही बघू शकता की आपल्या कुठल्याही व्हिजिटेबल क्रॉप असू द्या, नॉन व्हिजिटेबल असू द्या, प्रत्येक वारंवार तुम्ही आपल्या कंपनीचे कॅमेला बायोसायन्स कंपनीचे सगळ्या ग्रेड्स आहेत, वॉटर, त्यानंतर मायक्रोन्युट्रंट आहेत, प्लांट बायोस्टिम्युलंट आहेत, बीजारा पण आहेत आपल्या कंपनीचे. आपल्या शेतामध्ये आपण कॅमेला बायोसायन्स कंपनीचे प्रोडक्ट वापरून एक आदर्श शेतकरी तुम्ही राहू शकता आणि भरघोस उत्पन्न तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद.